तोंड जर आलं असेल तर जायफळ माहिती आहे, जायफळाचा काढा करायचा आणि चुळा भरायचे, किंवा उष्णतेमुळे तोंड येतं, बेलाचं पान जे आहे बेलाच्या पानांचा रस करून प्या, त्याने उष्णता कमी येते. उष्णतेमुळे मूळव्याधसुद्धा येतं, तर बेलाच्या पानांचा रस पिला तरी मूळव्याध कमी होतं. किंवा लिंबू कट करायचं आहे, लिंबूमध्ये सैंधव मीठ माहिती आहे प्रत्येकाला, सैंधव मीठ आहे ते लिंबूवर टाकून चोखण करायचं, सकाळी संध्याकाळी एक एक लिंबू तुम्ही चोखत राहा, मूळव्याध तुमचं पूर्ण कमी होऊन जाणार आहे, लक्षातसुद्धा राहणार नाही. तुम्हाला जर थायरॉइड असेल, बऱ्याच महिलांना हल्ली थायरॉइडचा प्रॉब्लेम जाणवतो आणि आम्ही लगेच गोळ्या खातो, सगळ्या गोळ्या थायरॉइडच्या बंद करा. थायरॉइड असेल तर नारळाच्या छोट्या छोट्या 4 मुळ्या घ्यायच्या आहेत, त्या 1 तांब्या पाण्यात टाकायच्या आहेत, कडक उकळवायच्या आहेत आणि त्याचा 1.5 तांब्या करायचा आहे आणि रोज सकाळी त्याने गडगड करून गुळण्या करायच्या आहेत. 21 दिवस करा, हळूहळू ते कमी व्हायला चालू होतं. हार्मोन्स बदलत असतात म्हणून हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुम्हाला हृदयाचा काही त्रास असेल, हार्ट ब्लॉकेजेस असतील, काही जरी असेल, 1 लसूण पाकळी रोज 1 कच्ची लसूण पाकळी चावून खायची आहे. किंवा BP असेल तरी गोळ्या बंद केल्या तरी चालतंय, 1 लसूण पाकळी मात्र कच्ची चावून खायची आहे तुम्ही. बाकी कुंभक करा, व्यायाम प्रकार करत चला. किंवा जर पोटाच्या काही तक्रारी असतील, पोट दुखत असेल तर, किंवा लहान मुलांचं पोट दुखतं बघा, कळत नाही बऱ्याचदा ह्याला काय करायचं, वावडिंगा घरात असतात, लहान मुलांना जर करत असाल 4 वावडिंगा 10 मिनटं फक्त भिजवत घाला, नंतर त्या उकळवा आणि ते पाणी जे आहे ते गार करून दिवसभरात त्याला, किंवा गरम पीत असेल तर ते पाणी गरम करून थोडं थोडं 1 चमचाने त्याला देत राहायचं. आणि तुमच्यासाठी 1 चमचा वावडिंगा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, सकाळी उठल्यानंतर ते उकळवा, गाळून ते पाणी नॉर्मली पीत राहायचं आहे. पोटदुखीचा किंवा जंतू असतील काही असेल तर ते सगळं कमी होत राहते. पिरियड्सच्या वेळेला पोट दुखत असेल तर कोणतंही ऑइल लावायचं आहे आणि आपल्या गरम पिशवीने किंवा गरम कशावरही हे पकडून तुम्ही शेकायचं आहे फक्त. कंबरदुखी, पायदुखी, पाठदुखी काही जरी असेल, कंबर जर दुखत असेल, खेडेगावात बऱ्याच महिलांना हा त्रास असतो, कंबर दुखत असेल, कारण आम्ही सीझर करून घेतो हल्ली, तर ते इंजेक्शनं दिलेले असतात, मग ते थोड्या दिवसानंतर दुखायला चालू होतात, कारण आम्हाला नॉर्मल डिलिव्हरी हल्ली आवडतच नाही. तर तसं जरी काही असेल, कंबर दुखत असेल तर आलं आहे, आलं उकडवायचं आहे आणि आल्याची पेस्ट, पूर्ण उकडलेलं आल्याची पेस्ट तुम्ही कमरेला दुखताला भागात लावायचं आहे. गुडघेदुखी असेल तर बटाटा आहे, बटाटा उकडवायचा आहे, बटाट्याची उकडलेला जो बटाटा आहे त्याचा कीस तुम्हाला गुडघ्यावर लावायचा आहे. हे लावत राहा, गरम गरम लावायचं आहे मात्र. हळूहळू हे कमी येत राहील, सगळ्या गोष्टी हळूहळू कमी येत राहतात. अगदीच जर जास्त दुखणं असेल, शक्यतो तुम्ही घरगुती उपायच करायचे आहेत, पण अगदी जास्त वाढलं असेल, 4-5 वर्षाचं आहे, कितीही वर्षाचं असू दे, काही असेल तर एकदा माझ्याकडे या, नाडी परीक्षण करा. आयुर्वेद एवढा फास्ट आणि एवढा पुढं गेला आहे की त्याच्यामध्ये सुद्धा नाडी परीक्षणचं मशीन आलं आहे. आम्हाला आज हल्ली काय फॅड लागलं आहे, रिपोर्ट्स काढायचे, काही दुखू दे अगर नाही दुखू दे, रिपोर्ट्स मात्र काढायचे, स्कॅनिंग करून घ्यायचं. रिपोर्ट्स काढा, मी नाही म्हणत नाही आहे, रिपोर्ट्स काढा, पण त्याच्यामध्ये काय वाढलं आहे काय नाही हे बघायची तुम्हाला सगळ्यांना हौस असते, पण ते बघितल्यानंतर त्याचं टेन्शन मात्र घेऊ नका. वाढलं आहे ना, इट्स ओके, घरगुती उपाय करा, कमी करा. कमी झालं आहे ना, इट्स ओके, घरगुती उपाय करा, मी आहे तुमच्यासोबत नेहमीच. काढा एखादा उपाय आणि त्याने वाढवून घ्या. काही कमी होऊ दे, काही वाढू दे, सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, टेन्शन घेऊ नका. फक्त अगदीच जर तुम्हाला जर गुडघेदुखी, कंबरदुखी असेल, शुगर BP काही असू दे, फक्त येऊन नाडी परीक्षण करून घ्या. खरंच जर काही असेल, मणक्यात गॅप आहे काही सांगतात, मणका दबलाय कोण सांगतं, चकती सरकले कोण सांगतं, बऱ्याच काही गादी सरकले सांगतं, काही जरी असेल तर कोल्हापूरला यायचं आहे, नाडी परीक्षण करून घ्या. फक्त 5 दिवसात कितीही वर्षाचं दुखणं असू दे, कायमचं निघून जातं. पटतंय? कसं होईल 5 दिवसात असं वाटत असेल? कुठलंही ऑपरेशन नाही, काही नाही, फक्त पारंपरिक पद्धती माझ्या सेंटरला चालतात. मी म्हणत नाही आहे तुम्ही माझ्या सेंटरला यायला पाहिजे. बऱ्याचदा गायडन्स आम्ही हिचं तिचं सगळ्यांचं ऐकतो, पण मुळात कळत नाही की खरं काय आहे. तर गायडन्स महत्त्वाचा असतो. तुम्ही जास्तीत जास्त दुखत असेल कुणाला, आजपासून मी सांगितलेले घरगुती उपाय चालू करा. त्यातूनही जर तुम्हाला वाटत असेल की फारच त्रास होतोय, तर एकदा या, कोल्हापूरला या. 5च दिवसामध्ये तुम्हाला सकाळ संध्याकाळ राहायची व्यवस्था आहे, खायची व्यवस्था आहे. सकाळ संध्याकाळ तुम्हाला वेगवेगळ्या थेरपी दिल्या जातात आणि 5व्या दिवशी तुम्हाला आठवत सुद्धा नाही की माझं काही दुखत होतं, माझी चकती सरकली होती. परत येऊन कामाला सुरुवात करायची. अगदी जर काय वाटत असेल मॅडम, तर तुमच्या गावामध्ये आपण कॅम्प ठेवू शकतो अगदी फ्रीमध्ये. तुम्हाला जर तसं हवं असेल तर आमच्या मुलींना सांगा, फ्रीमध्ये कॅम्प ठेवू, जिथं आम्ही नाडी परीक्षणचं मशीन घेऊन येणार आहे. नाडी परीक्षणच्या मशीनमध्ये नाडी चेक करायला 5 ते 10 हजार खर्च असतो.
पण तुमचा अगदी मोफत आणि माझ्या सेंटरला सुद्धा आम्ही मोफतच चेक करत असतो. फक्त तुम्हाला कळण्यासाठी काय कमी जास्त आहे, बाकीचं काही नाही. तुम्हाला वाटत असेल महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी आपण नाडी परीक्षांचा कॅम्प ठेवू, आमचे डॉक्टर्स पण येतील, माझी टीम येईल सोबत. जरी कुणाला काही त्रास असेल, काही जरी असेल, एक कॅम्प घ्या, तुम्ही या, चेक करा. काही लागलं तर एखाद दुसरं औषध घ्या, काही असेल तुम्ही चेक करा फक्त. पण बाकी कुठली ऑपरेशन मात्र खरंच करायला जाऊ नका. एवढं 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 सोपं असतं सगळ्या गोष्टी. मगाशी सांगितलं ताईंनी की अलंकार काय असतात. आज सगळेजण अलंकार घालून आलाय, तर माझं ते सांगायचं राहून जाईल म्हणून मी ती सुरुवात करते. पूर्वी भांग मधून पाडला जायचा, माहिती आहे ना? त्याचं कारण काय होतं? आज आम्ही खूप काही प्रकार आणलेत त्याच्यामध्ये. पूर्वी भांग मध्ये होतात आणि वे विचार डोक्यात येत नाहीत. पूर्वी कधी बायका होत्या का नवऱ्याशी भांडून मी बॅग घेऊन सोडून जाते? नवरा मेला तरी त्या सती जायच्या, सोडून जात नव्हत्या, सती जायच्या. आज आम्ही जरा भांडण होऊ दे, लगेच सोडून जातो, लगेच माहेरी बॅग तयारच. तर मधून भांग पाडल्याने विचार जे होते ते व्यवस्थित राहत होते. कान टोचले जायचे. कान आम्ही हल्ली फक्त छान कानातलं घालण्यासाठी टोचतो. कान टोचले जायचे कारण त्याच्यामध्ये नम्रतेची भावना येते. बघा ना, जर का आपल्याकडून काही चूक झाली तर आपण काय करतो? सॉरी सॉरी. का सॉरी सॉरी? सॉरी सॉरी कारण इथे नम्रतेची भावना असते. टिकली पूर्वी कुंकू लावायचे बघा, मोठं गोल कुंकू होतं. हल्ली या धावपळीच्या जगामध्ये नाही लावू शकत आपण कुंकू. 100 वेळा त्याचा घाम येऊन ते निघून जाईल. त्यापेक्षा टिकली बरी वाटते. पण सकाळी उठल्यानंतर इथे जे आहे या बिंदूवरती टिकलीमुळे डोकंदुखीचा किंवा हा जो त्रास असतो, आपलं मायग्रेन होतं, डोकं दुखतं, आम्हा बायकांचं सारखं डोकं दुखत असतं, तर हे जे आहे सकाळी उठल्यानंतर करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे त्याने 30 सेकंड, जसं मोठं गोल कुंकू लावत होतो आपण तसं 30 सेकंड फक्त मसाज करायचा आहे रोज न चुकता. डोकेदुखीचा त्रास असेल तर तो हळूहळू कमी होऊन जाईल. किंवा आपल्या मुलांपासून जर ती शिकवायला सुरू केलं तर त्यांचं कधी दुखणार पण नाही. पण हे करायला हवं. इथं गोंधन काढलं जायचं, तुम्ही काढू नका. पण माझ्या गोंधनला बघून बऱ्याच बायका मला छान दिसतंय म्हणून कमेंट्स करतात. पण त्या दिसण्याच्या मागे आधी त्याचं काय कारण काय आहे मी सांगते. इथलं जे पॉईंट असतात त्याने डोळ्यांना कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे डोळ्यांना चष्मा लागणे, पाणी येणे, दिसायची नजर कमी येणे, हे कुठलेही दोष होत नाहीत. पूर्वी बघा गोंधन असायचे, आज्या झाल्या तरी सुद्धा कधी चष्मे लागत नव्हते. एवढेच छान त्याचे उपाय असतात. त्यामुळे हे गोंधन असतं. आणि डोळे जरी तुम्हाला डोळ्याचा काही त्रास असेल तर मी सांगितलं राहू दे तुम्ही गोंधन काढायचं, पण तुम्ही खाऊचं पान आणि तुळशीचं पान हे 2-2 थेंब घालू शकता. बाकी गळ्यातलं येतं तुमचं मंगळसूत्र जे आहे. मंगळसूत्राच्या वाट्या इथे टेकल्यानंतर तुम्हाला थायरॉईडचा त्रास होत नाही. हातात बांगड्या असाव्या, काचेच्या असल्या, उलट काचेच्या चांगल्या असतात. आज मला घालता नाही आल्या माझ्या हातामुळे, तर आठवड्यातून 4च वेळा मी जे अलंकार सांगते ते करा. राहू दे तुम्ही रोज कायम करायचं. कारण गोव्याला गेल्यानंतर किंवा एखाद्या बाहेरच्या गावी गेल्यानंतर नक्कीच मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही साडी घाला, बांगड्या घाला, मंगळसूत्र घाला. नाही, मला तुम्ही खुळ्यात काढाल. 4च दिवस करा. हातात बांगड्या घातल्यानंतर गर्भाशयातील जे दोष असतात ते निघून जातात. गर्भाशयाचे कुठले त्रास होत नाहीत. पायात जोडवी, पायात पैंजण घालतात त्यांनी उष्णता होत नाही. उष्णतेने बऱ्याच बायकांना हीट खूप फार असते, उष्णता होत नाही. पायात जोडवी असतात त्याने हार्मोन्स इनबॅलन्स होत नाही. एवढे उपाय, एवढं सगळं कारण असं या सगळ्या गोष्टींना. माहीत मात्र आम्हाला काही नाही, आम्हाला फक्त सजायचं धजायचं एवढंच माहीत असतं. एवढे छान उपाय असतात.